अरे यार काय रील्स येतात आज. रील्स पण बोर आहे. लय बोर होत. लय बोर जायचं कुठं बाहेर. लयच बोर होतंय. आपण काय करू, पेडगावचं बहादूरगडावर जाऊ. धर्मवीरगड. I'm ripping up on the mic, just swinging with the hip hop once again. In effect, feel the constant slamming of the bass line. Never mess around with the funk because I'm sticking, kicking, always finger licking. I don't need Halloween just to be trick or treating because I'm always on top. You ain't gonna walk in the gym to tell you what's up. I'm sunny. जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलोय धर्मवीर गडावर. गडाच्या महाप्रवेशद्वाराजवळच श्री सपेटदार मारुती मंदिर आहे. त्याच्या आशीर्वादाने आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री शंभो शिवजातस्य पुत्रा देवरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरि. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील पेडगाव मध्ये असलेल्या या किल्ल्याला पूर्वी पांडे पेडगावचा भुईकोट म्हणून ओळखले जायचे. संगमेश्वरात शंभूराजांचा घात करून जेव्हा मुकर्रब खानाने त्यांना पकडले तेव्हा त्यांना कराड, 32 शिराळा, दौंड मार्गे याच गडावर आणले गेले. इसवी सन 13व्या शतकात यादव काळामध्ये पांडे पेडगाव हे प्रशासकीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण होते. येथील व्यापारी पेठातून मोठा व्यापार झाले. यामुळेच सुरक्षा हेतू पूर्ण शहराला तटबंदी केली गेली. इथे हेमडपंथी शैलीचे अनेक मंदिर पाहायला मिळतात. या मंदिरांवरील कोरीव काम पाहून हा किल्ला यादव काळात हिंदू राजांनी बांधला असावा असे म्हटले जाते. या मार्गावरून चालताना आपल्याला सर्वात प्रथम दिसते ते रामेश्वरम मंदिर. यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. नंतरच्या काळात बहादूर खानाने या किल्ल्याची डागडुजी केली आणि त्याला आपले नाव दिले. सुमारे 200 एकर एवढा या गडाचा विस्तार झालेला आहे. आपण या वाटेवरून पुढे आलो की आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर पाहायला मिळते. जटाटवी गलज्जंग पिंगल स्फुरत. दोन 2008 मध्ये काही स्थानिक शिवभक्तांनी
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून या गडाचे नामकरण धर्मवीर गड केले. शतकांपूर्वी शूर योद्धे या भूमीवर चालले, मान आणि मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी. हा किल्ला काळाच्या पहाऱ्याने उभा होता, विजय आणि बलिदानाच्या कहाण्या पाहत. या गडावर प्रत्येक दगड एक कथा सांगतो, प्रत्येक दृश्य धैर्य आणि शौर्याचे चित्र रंगवतो. यानंतर आपण गडाच्या पश्चिमेस भीमा नदी काठी असलेल्या स्वामीनारायण मंदिराकडे जातो. त्या काळातलं बांधकाम बघतोय का? एवढ्या वर्ष टिकलेलं आहे. आणि आत्ताचे बांधकाम जगज्जालपालं खचत्कण्ठमालं शरच्चन्द्रबालं महा. धर्मवीर गडाच्या लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये आपण आलेलो आहोत. लक्ष्मीनारायण मंदिराचा मागचाच व्हिडिओ आपण टाकलेला होता, पण त्यापेक्षा आकर्षक असं नक्षीकाम आणि दगडांची रचना आपल्याला या मंदिरामध्ये दिसत आहे. आपण हे मंदिर पाहूयात. अत्यंत प्राचीन असं जुन्या कित्येक शतकांपासून हे मंदिर इथं आहे. आपण पाहू शकता हे नक्षीकाम, हे दगडांची ठेवण, ही रचना. काही मूर्त्या या परकीयांमुळे नष्ट पण झालेल्या होत्या, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ही गणपतीची मूर्ती, ही अशा अनेक प्रकारचे ठिकाण हे परकीयांमुळे खंडित झालेले होते. ही नक्षी पाहू शकता तुम्ही, एवढी डिटेल्ड नक्षी या जुन्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळत आहे. चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं भजेऽहम्. जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानलीनं सदैवानदीनं जगज्जन्महेतुं सुरानीकहेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं भजेऽहम्. कृताम्नायगानं खगाधीशयानं विमुक्तेर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगद्वृक्षमूलं निरस्तार्थशूलं भजेऽहं भजेऽहम्. समस्तामरेशं द्विरेवाभकेशं जगद्विम्बलेशं हृदाकाशदेशं सदा दिव्यदेहं विमुक्ताखिलेहं सुवैकुण्ठगेहम्. या गडावर टीम धर्मवीर गड यांच्याकडून बरेच कामं झाले. पाताळेश्वर मंदिर हे त्याचंच एक उदाहरण.
आपण धर्मवीर गडावर आलेलो आहेत आणि इथे आपण माहिती पाहू शकतो आणि आता आपण धर्मवीर गडात जाणार आहेत. चला. हाच तो दरबार जिथे कवी कलशांनी महाराजांवर काव्य केले होते. याच दरबारात औरंगजेब शंभूराजे पकडले गेले या आनंदात आपले तख्त सोडून खाली बसून देवाचे आभार मानत होता. या दरबाराच्या मागच्या बाजूस भीमा आणि सरस्वती या नद्यांचा संगम होतो. धर्मवीर गडाच्या या ऐतिहासिक स्थळावर अनेक पर्यटक येतात. चला त्यापैकी एका पर्यटकाचे विचार ऐकूयात. म्हणजे केव्हा समजलं की किल्ला आहे म्हणून असं काही सगळं हिस्ट्री? या किल्ल्याबद्दलची माहिती खूप आधीपासूनच होती. धर्मवीर गडांना पूर्ण भेट देण्याची इच्छा भरपूर दिवसापासून होती, पण काही कामामुळे होत नव्हतं. इथे छत्रपती संभाजी महाराजांना ज्या यातना 40 दिवस दिल्या गेल्या या गडावरती दिल्या गेलेल्या आहेत. तर हे गड पाहण्याची खूप इच्छा होती आणि येथील एक यादवकालीन जी मोट आहे पाण्याची, तर ती पण बघण्याची खूप इच्छा होती. तर भरपूर दिवसापासून प्रयत्न होता, पण काही कामानिमित्त श्रीगोंदा येथे आलेले असताना इकडे भेट देण्याची योग आला. आणि ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस यातना दिल्या गेल्या, औरंगजेबाने जेव्हा त्यांना संगमेश्वर येथे पकडले त्याच्यानंतर त्यांनी जी अकलूजची छावणी आहे त्यांनी येथे बहादूरगड त्यावेळेस याचं नाव होतं, येथे हलवली गेली आणि संभाजी महाराजांना काही मागण्या घालण्यात आल्या. त्या मागण्या संभाजी महाराजांनी मान्य नाही केल्यानंतर 40 दिवस जो छळ करण्यात आला तो संभाजी महाराजांचा याच गडावरती करण्यात आला. तर या गडावरती येऊन एक आनंद तर म्हणता येणार नाही, पण एक सुन्न परिस्थिती बघण्या आहे की ज्या छत्रपती संभाजी महाराजांना, स्वराज्याचे दुसरे छत्रपती जे आहेत संभाजी महाराज, त्यांना या गडावरती त्यांचे काही अखेरचे दिवस या गडावरती गेले आणि ते खूप वाईट अवस्थेत गेले. तेव्हा इथं आल्यानंतरच तो जो प्रसंग आठवत असताना वाटतं की अंगावरती काटा येतो की खरंच महाराजांनी किती ह्याच्या प्रमाणात यातना सहन केल्या असतील. आणि या गडावरती सध्याची परिस्थिती बघता खरं तर खूप वाईट अवस्था आहे. जेव्हा मी रामेश्वर मंदिर बघितलं, मल्लिकार्जुन मंदिर बघितलं, या गडावरती मंदिरांचं वगैरे संवर्धन करण्याची खूप गरज आहे. आणि टीम धर्मवीर गड यांच्या मार्फत इथं बरंच संवर्धन झालेलं दिसतंय आणि अजूनही होईल. भविष्यात अशीच अपेक्षा करू. पेडगाव संभाजी महाराज असेच का? तुमच्या मनाने मला सांगितलं आता तसं. हा, संभाजी महाराजाचं डोळोबाव या ठिकाणी काढलेलं आहे इथं. आणि हिथून वडोदला त्या ठिकाणी हत्या केली त्यांची. हा हा, शेवढं फक्त ठिकाणी, दुसरं बाकीचं काय. रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलियो रणरंग. राजन हो तुम साचे, खूब लड़्यो तुम चंग. जो तुवत पतेज निहार के, तखत त्यजत और रंग.